Welcome everyone. This is my second lecture about these chapters. Okay, chapter number 49. This is the important chapter of organic chemistry. The name is Basic Principles of Organic Chemistry. Okay. Last lecture ला आपण फर्स्ट लेक्चरला काय बघितलं? स्ट्रक्चरल फॉर्म्युला, इलेक्ट्रॉन डॉट फॉर्म्युला, कंडेन्स फॉर्म्युला अँड बॉन्ड लाइन फॉर्म्युला, त्यालाच आपण चिपचॅक फॉर्म्युला म्हणतो. हे चारही बेसिक कन्सेप्ट आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आणि ते एक्झाम्पल्स आपण कालच्या लास्ट लेक्चरला आपण ते डिटेल्स स्टडी केलेलं आहे. आता टुडे आय एम गोइंग टू टीच यू द सेकंड पॉइंट इज ड्रॉइंग द मॉलिक्युल्स इन 3 डायमेन्शन. 3 dimension 3D view. Okay, most of the organic molecules are present in the 3-dimensional structural form. Okay, and there are 4 methods are used to represent the 3-dimensional molecule on the plane of paper. त्यामध्ये फर्स्ट मेथड आहे, 4 मेथड आहे. तर I will explain all methods one by one. First, I would like to explain the first method is wedge formula. आता wedge in this wedge formula, the 3-dimensional view is a 3D view of a molecule can be represented on plane of paper by representing single bond. In this representation, single bond using solid wedge. अशा प्रकारे सॉलिड वेज, डॅश वेज और एंड नॉर्मल लाइन. ओके, इन दिस रिप्रेजेंट in wedge formula the single bonds are represented using solid wedge, dash wedge and normal. हा फॉर्म्युला एक्सप्लेन करत असताना किंवा ड्रॉ करत असताना प्लेन 3D व्ह्यू मधलं कुठल्याही मॉलिक्युलचा 3D व्ह्यू प्लेन पेपरवरती ड्रॉ करत असताना वेज फॉर्म्युल्यामध्ये सिंगल बॉन्ड हे सॉलिड वेजने रिप्रेझेंट केले जातात, डॅश वेजने रिप्रेझेंट केले जातात किंवा नॉर्मल लाईनने रिप्रेझेंट केले जातात. आता या ठिकाणी फर्स्ट सॉलिड वेज, दॅट मीन्स दिस वेज. सॉलिड वेज इज युज्ड टू रिप्रेझेंट अ बॉन्ड प्रोजेक्टिंग ऑफ from the plane of paper towards the readers. Okay, या ठिकाणी बघा सॉलिड वेज हा कशासाठी रिप्रेझेंट म्हणजे 3D व्ह्यू, कोणताही मॉलिक्युलचा 3D व्ह्यू प्लेन पेपरवर ड्रॉ करत असताना त्या 3 डायमेन्शनल मॉलिक्युल मधला जो कोणता बॉन्ड हा अप साइडला असेल तर तो अप साइडचा बॉन्ड रिप्रेझेंट करण्यासाठी कोणत्या प्रकारचा बॉन्ड यूज केला जातो? सॉलिड वेज यूज केला जातो. अशा प्रकारचा सॉलिड वेज इज यूज्ड टू रिप्रेझेंट अ बॉन्ड प्रोजेक्टिंग अप फ्रॉम द पेपर, जो पेपरच्या वरच्या बाजूला आहे, टुवर्ड द रीडर म्हणजे पाहणाऱ्याच्या दिशेने आहे. असा बॉन्ड जर रिप्रेझेंट करायचा असेल प्लेन ऑफ पेपर वरती, त्यासाठी कोणती वेज वापरली जाते? तर सॉलिड वेज. म्हणजे सॉलिड वेज यूज्ड टू रिप्रेझेंट अ बॉन्ड प्रोजेक्टिंग फ्रॉम द पेपर टुवर्ड द रीडर. ओके, आता या ठिकाणी सेकंड असतो डॅश वेज. डॅश वेज इज यूज्ड टू रिप्रेझेंट अ बॉन्ड बिलो द पेपर, म्हणजे त्या पेपरच्या बिलो द पेपर. Dash bond, just like this one. Dash bond is used to represent a bond present below the paper, away from the reader. जो बॉन्ड हा पेपरच्या बिलो साइडला असतो तो रिप्रेझेंट करण्यासाठी यासाठी आपण डॅश वेज वापरतो. अशा प्रकारचा डॅश वेज असेल डेफिनेट दिस बॉन्ड इज प्रेझेंट बिलो द पेपर, away from the reader. Just like this. Okay, this is the plane of paper, and this below bonds is represented by dash wedge. Dash wedge is used to represent the bond present below the paper, away from the paper, and solid wedge is used to represent bond projecting up from the paper toward the readers. Is it clear? आता या ठिकाणी
डॅश नॉर्मल लाईन. नॉर्मल लाईन म्हणजे नॉर्मल दिस जस्ट लाईक नॉर्मल लाईन्स इज युज्ड टू रिप्रेझेंट बॉन्ड्स किंवा नॉर्मल लाईन इज युज्ड नॉर्मल लाईन इज युज्ड द बॉन्ड इज प्रेझेंट विथ इन द प्लेन ऑफ द पेपर. म्हणजे प्लेन ऑफ आता या 3 डायमेन्शनल व्ह्यू मध्ये काय असतात, काही बॉन्ड वरती असतात, काही बॉन्ड बिलो द पेपर प्लेन असतात आणि काही विथ इन द प्लेन असतात. तर जे अबव द प्लेन असतात ते आपण सॉलिड फेजनं रिप्रेझेंट करतो जस्ट लाईक दिस, आणि जे बिलो द प्लेन असतात ते आपण डॅश फेजनं रिप्रेझेंट करतो, आणि जे प्लेन म्हणजे प्रतलामध्ये असतात प्लेन ऑफ पेपर मध्ये असतात ते आपण नॉर्मल लाईनने रिप्रेझेंट करतो. ओके, माझं एक फॉर्म्युला फॉर एक्झाम्पल मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH4. आता याचा आपल्याला वेज फॉर्म्युला 3 डायमेन्शनल व्ह्यू इन वेज फॉर्म्युला मध्ये करायचा आपल्याला. 3 डायमेन्शनल व्ह्यू ऑफ मिथेन मॉलिक्यूल इन वेज फॉर्म्युला. आता या ठिकाणी काय 1 कार्बन आहे. ओके, नाउ which is attached there are 4 hydrogen atoms. 4 hydrogen atoms. Out of 4 hydrogen atoms, 2 hydrogen atoms are present within the plane. 2 hydrogen atoms हे कसे within the planes आहेत. Means 2 hydrogen atoms, the atoms which are present, the atoms jointed to the bonds, and these the atoms which are present within the planes represented by the normal line. Their bonds are represented, the atoms which are present within the planes and their bonds are represented by normal line, just like this. Now the remaining 2 atoms are 1 atom present above the planes and 1 atom present below the plane. त्यातला एक the atoms which is present below the plane, that is their bond represented by the dash phase, just like this. Dash phase. Okay, the bond present, this bond present below the plane of paper. Okay, त्यानंतर नेक्स्ट solid phase. Is used the bond present projecting up to from the paper toward the rectangles. This is the solid phase. And solid phase is used to represent the bond projecting up from the plane of paper toward the rectangles. Okay, bond projecting up towards reader. Okay, and this bond, this dash phase is used the bond present below the paper away from the reader, and this solid phase is used the bond projecting up toward the readers. Okay, and normal line are used to represent the bonds are present within the planes. म्हणजे these 2 bonds are present within the planes. This bond definitely present below the plane of paper away from the reader, and this solid phase represent the bond present above the किंवा त्याला projecting up to from the plane of paper towards the readers. अशा प्रकारे this is the Wey's फॉर्म्युला. या वेज फॉर्म्युल्यामध्ये ही 2 नॉर्मल जे नॉर्मल त्या ठिकाणी जे बॉन्ड आहे लाईन आहे किंवा नॉर्मल बॉन्ड आहे लाईन आहे, याचा अर्थ असा आहे की ही 2 बॉन्ड म्हणजे 2 आयटम हे प्लेन विदिन द प्लेन ऑफ पेपर आहे. त्या ठिकाणी हा जो डॅश फेज आहे हा काय रिप्रेझेंट करतो की बॉन्ड हा प्लेन ऑफ पेपरच्या बिलो साईड आहे, खालच्या बाजूला आहे.
म्हणजे अवे फ्रॉम द रीडर आहे, पाहणाऱ्याच्या दूर आहे. फिक्स सॉलिड वेज काय रिप्रेझेंट द बॉन्ड प्रोजेक्टिंग अप फ्रॉम द प्लेन ऑफ पेपर टुवर्ड द रीडर, हा बघणाऱ्याच्या दिशेने. दिस इज द कंप्लीट वेज फॉर्म्युला ऑफ मिथेन मॉलिक्युल्स. ओके, this is the second method to projecting the 3D view, three-dimensional view of a organic molecule on the plane of a paper. फर्स्ट मेथड बघितली आपण वेज फॉर्म्युला. आता सेकंड मेथड बघायची आपल्याला, त्यामध्ये फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला और क्रॉस फॉर्म्युला. दिस फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला is also called as the cross formula. So in this representation, formula can be drawn by visualizing molecule with its main carbon chain vertical. याच्यामध्ये जे मेन कार्बन चेन असते ती या फॉर्म्युल्यामध्ये व्हर्टिकल दाखवली जाते. जे त्या मॉलिक्यूल मध्ये असणारी जी मेन कार्बन चेन आहे ती व्हर्टिकल या फॉर्म्युल्यामध्ये, या फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये व्हर्टिकली दाखवली जाते. ओके, ईच कार्बन ऑन व्हर्टिकल चेन, त्या व्हर्टिकल चेन वरती म्हणजे मेन चेन वरती जो कार्बन आहे, ईच कार्बन ऑन द व्हर्टिकल चेन इज रिप्रेझेंटेड बाय क्रॉस. त्या व्हर्टिकल चेन वरती जो प्रत्येक कार्बन आहे तो क्रॉस लाईन रिप्रेझेंट केला आहे. ओके, हॉरिझॉन्टल लाईन of the cross represent bond projecting up from the carbon atom, and vertical line represent bond going below the carbons. Okay, म्हणजे बघा, this is the second method to projecting the 3D view of organic molecule on the plane of paper. That's the second feature projection formula. या फॉर्म्युलामध्ये in this representation, formula can be drawn by visualizing the molecule with its main carbon chain. Main carbon chain आहे, this indicated by the vertical lines. Main carbon chain या फॉर्म्युल्यामध्ये vertical line इंडिकेट केली आहे किंवा vertical line रिप्रेझेंट केली आहे. आता त्या मेन कार्बन चेन वरती म्हणजे vertical line जो कार्बन आहे, हीच कार्बन ऑन द vertical line is represented by cross. Okay, and the horizontal line of the cross represent the bond projecting up from the carbon atom, and vertical line represent bond going below the carbon. The bond going below the carbon. आता आपण फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला या ठिकाणी एक ग्लुकोजचा, and this feature projection formula, this method most useful to represent the 3D view of the carbohydrate molecules. Carbohydrate molecules जर 3D view प्लेन पेपर वरती रिप्रेझेंट करायचे असेल त्यासाठी ती मेथड वापरली आहे. ती म्हणजे कोणती असते? फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला. फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला मोस्ट युजफुल टू रिप्रेझेंट द कार्बोहायड्रेट मॉलिक्यूल अँड ऑन द प्लेन ऑफ पेपर. ओके, आता या ठिकाणी एक्झाम्पल जर आपण बघितलं, CS3 CH OH CWH. दिस इज द वन ऑफ द ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. हा एक ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे. हा फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये याचा 3D व्ह्यू फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये ऑन द प्लेन ऑफ पेपर कसा रिप्रेझेंट केला आहे तर ते बघूया. यामध्ये टोटल कार्बन किती आहे? मेन चेन कार्बन किती आहे? 3 कार्बन आहे, आणि मेन चेन कार्बन रिप्रेझेंटेड बाय द ओके 3 कार्बन. आता नाव या ठिकाणी बघा नेक्स्ट काय, द कार्बन ॲटम इज अ कार्बन ॲटम ऑन वर्टिकल लाईन रिप्रेझेंटेड बाय कार्बन, रिप्रेझेंटेड बाय क्रॉस. या वर्टिकल दिस मेन चेन कार्बन रिप्रेझेंटेड बाय वर्टिकल आणि इज अ कार्बन ऑन वर्टिकल रिप्रेझेंटेड बाय क्रॉस. ओके, वरच्या अबोव साइडला काय मिथिल ग्रुप,
या ठिकाणी CW प्रायोरिटीनुसार CW वरच्या बाजूला खालच्या बाजूला C असते. ओके, नाउ हियर दिस where the vertical and horizontal line intersect each other, there should be the carbon atom is present. There should be the carbon atom is present. One carbon and CH3, this CH, another side OH. Okay. बघा आता horizontal line on the 15 minutes on the vertical line represent the bond present projecting up from the carbon atoms. Okay, and this vertical line represent the bond present below the carbon atom, below the carbon. This is the exact structure of feature projection formula. This is the second method for the representation of 3D view on the plane of paper, and this method most useful for the representation of 3D view of the carbohydrate compounds. Okay, second आपण त्यामध्ये ग्लुकोजचं बघितलं. ग्लुकोज, the molecular formula of glucose is C6H12O6. Okay, glucose contain there are 6 carbon atoms. ग्लुकोज मध्ये टोटल कार्बन ॲटम किती आहेत? 6 आहेत. Vertical main chain of carbon atom is represented by the vertical lines. Okay, now we are taking and each carbon atom on the vertical lines represented by the cross horizontal. Okay, above side la काय and then below side la CH2OH2. Okay, the each carbon atom on the vertical line is represented by cross. Where vertical line and horizontal line intersect, there should be the carbon atom is present. Okay, OH, H. Second, OH, H. This is the EH, OH, and this is the OH. This is the complete feature projection formula of glucose D. This is the complete feature projection formula of the glucose D. Main chain carbon atom is represented by the vertical lines, and this where the carbon atom is present on the vertical lines is represented here is crossed by the horizontal line, and where vertical line and horizontal line cross to intersect each other, there should be the carbon atom is present. Now total number of carbon atom is 1, 2, 3, 4, 5 and 6. Total carbon 6. Hydrogen 12. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. Total number of oxygen atoms 1, 2, 3, 4, 6. This is the complete feature projection formula. Okay. This is the third most important method to project the 3D view of the organic molecule on a plane of paper. That एक point लक्षात ठेवा. First point काय कि in this method to visualizing a 3D view of a molecule on plane of paper through a carbon-carbon single bond. लक्षात ठेवा. Through a carbon-carbon single bond. एक second महत्वाचे आहे. In this method carbon-carbon single bond do not visible. या मेथड मध्ये या फॉर्म्युलामध्ये कार्बन जे सिंगल बॉन्ड आहे सर फ्रंटचा साइडचा फ्रंट कार्बन एटम रिप्रेझेंटेड बाय डॉट and rear is back side carbon atom represent by a circle around the point
around the dot, and 3 hydrogen atoms of these 2 carbon atoms are drawn like a spoke of wheel, okay. आता या ठिकाणी हे 2 पॉइंट क्लियर झाले इन न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. In this method, to visualize a 3D view of the organic molecule on the plane of paper through the carbon-carbon signal. But in this method, the carbon-carbon single bond do not visible. Okay. Now the next front carbon atom represented by dot, and rear means backside carbon atom represented by circle around the dot. Okay. And the 3 hydrogen atoms, each of these 2 carbon atoms are drawn just like a spoke of a wheel. Okay. आता या ठिकाणी आपण 3D व्ह्यू काढू. कशाचा? इथेन मॉलिक्यूलचा इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH3. 2 carbon atom, 1 carbon front side, 1 carbon rear and back side. Okay. Front side carbon atom represented by the dot, and back side is rear carbon represented by circle around the dot. Okay. And front side carbon attached 3 hydrogen atoms radiate from the dot. Okay, this one. And backside carbon atoms radiate from the circumference of the circle. Backside, this circle represent the backside carbon atom, or rear carbon atom, and the dot represent the front carbon atom. Backside carbon atoms attached to 3 hydrogen atom radiate from the circumference of the circle. Okay. Circumference. This is the complete Newman projection formula of ethane molecule. But this Newman projection formula exists in 2 forms. This is the one form. This is another form. Another form is dot for front carbon atom. Circle is the backside carbon atom. Is it clear? Now the front carbon atoms, okay, front carbon atoms attached to 3 hydrogen atoms radiate from the dot, and backside carbon atoms, okay, backside carbon atom radiate from the circumference of the circumference. Newman projection formula. A single molecule represented in 2 forms. High forms आहे हा दुसरा फॉर्म्स आहे. त्याला इक्लिप्स फॉर्म म्हणतात. ओके. हा एक सेकंड फॉर्म. यावरती दिस फ्रंट अँड बॅक साइड हायड्रोजन ॲटम्स नियरली ओव्हरलॅप इच अदर, आणि इन दिस फॉर्म the front side carbon hydrogen atoms and back side hydrogen atoms are present opposite side to each other. Okay, this is the complete Newman projection formula of ethane molecule. Okay, the 3D view of the ethane molecule in Newman projection formula represented by in 2 forms. Eclipse form and this form. Eclipse form मध्ये नियरली ते काय होतं, फ्रंट अँड बॅक साइडचे हायड्रोजन ॲटम ओव्हरलॅप झालेले असतात. याच त्या ठिकाणी ते अपोजिट साइड असतात. ओके, दिस इज द थर्ड मेथड ऑफ द प्रोजेक्टिंग ऑफ 3D view of the organic molecule on the plane of paper. This is the last method to represent the 3D view of the organic molecule on the plane of paper. That is the Shaw-Hurst formula or perspective formula. Okay. So in this method, the chain of carbon atoms. In this method, carbon-carbon single bond
is represented by the slanting line. असे अशा प्रकारचे दिस इज द कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड represented by slanting line. Okay, and the lower end of this slanting line represent the front carbon atoms, and upper end of the slanting line represent the rear carbon atom, means back side carbon atom. Okay, this carbon in this representation, carbon single bond represented by slanting line, lower end of the slanting line represent the front carbon atom, and upper end of the slanting line represent the rear, means back side carbon atoms. Okay, and 3 hydrogen atoms which are attached to the front carbon atoms radiate from the lower end of the slanting lines, just like this. पुढच्या कार्बनला जे 3 हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत ते 3 हायड्रोजन ॲटम कुठून रेडिएट होतात? लोअर एंड ऑफ द स्लॅंटिंग लाइन. ओके, आणि बॅक साइडच्या कार्बनला जे 3 हायड्रोजन ॲटम आहेत ते कुठून रेडिएट होतात? अप्पर एंड ऑफ द स्लॅंटिंग लाइन. ओके, and in Shaw's formula ethane molecule can be represented in 2 ways, means the front side carbon atoms and back side carbon atoms are exactly in same size. Then this Shaw's formula look like this. Okay, where front side carbon atoms, front side attached hydrogen atoms and back side attached hydrogen atoms are present opposite side to each other. Then Shaw's formula of ethane molecule look like this. अशा प्रकारे ज्यावेळेस पुढच्या कार्बनचे हायड्रोजन आणि मागच्या कार्बनचे हायड्रोजन एकाच दिशेला असतील त्यावेळेस तो फॉर्म्युला शॉर्ट्स फॉर्म्युला लूक ऑफ ethane molecule लूक लाईक दिस. ज्यावेळेस फ्रंट कार्बनला अटॅच असणारे हायड्रोजन आणि बॅक साईडला कार्बनला अटॅच असणारे हायड्रोजन जर हे अपोजिटला असतील तर शॉर्ट्स फॉर्म्युला ऑफ ethane molecule लूक लाईक दिस. इज इट क्लियर? नाउ हियर the complete drawing of 3D view of the organic molecule by Thor method is over. Okay, remaining part tomorrow I will continue.